भिंतीच्या पाठीमागे. मी आपल्या गावातलं काहीही सांगत नाही, जे काही सांगणार ते दुसऱ्या गावातलं सांगणार. हा इथं आहे तोपर्यंत दुसऱ्यांचं सांगायचं, आपलं काही सांगायचं नाही. तर मला सांगायचं एवढंच आहे की भगवान गणेशजी ही सिद्धिविनायक भगवान आहे, यश देणारे देवता आहे, बुद्धीची देवता आहे. ज्या घरामध्ये गणपती बाप्पांची सातत्यानं पूजा असते त्या घरामध्ये लक्ष्मीचा वर्षाव असतो. ते माणसं सारखी उद्योगात असतात आणि म्हणून गणेशाचं पूजन केलं पाहिजे. लहान लेकरं बुद्धिमान व्हावीत असं जर वाटत असेल तुम्हाला तर लहान लेकरांना गणपती बाप्पांची सेवा, गणपती बाप्पांचं स्तोत्र, भगवान गणेशाची स्तुती तुम्ही त्यांना करायला लावा. गणपती बाप्पांचं ध्यान करायला सांगा. हळूहळू गणेशाच्या उपासनेनं त्यांची बुद्धी एकाग्र होईल. बुद्धी सगळ्यांना सारखी असते, फक्त ज्याची एकाग्र असते ती माणसं यशाच्या शिखरावरती जात असतात. ज्यांची बुद्धी जास्त विचलित आहे तर ती माणसं झटपट असं यश त्यांना प्राप्त होत नाही. तर एकाग्रता प्राप्त होण्यासाठी भगवान गणेशाच्या उपासनेचा खूप मोठा असा फायदा होतो. विठ्ठल विठ्ठल. आता गणपती बाप्पांबद्दल बऱ्यापैकी चांगली महत्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. आता अभंगात जगद्गुरु तुकोबराय काय सांगतात त्याच्यावरती चिंतन करायचं आहे. अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आणि जगद्गुरु तुकाराम महाराज हे साधारण संत नाहीयेत. अगदी तुकोबरायांच्याकडे पाहावं एखाद्या साधकाने आणि सहज त्याच्या तोंडातून निघावं, तुकिता तुलनेसी ब्रह्मच तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. महाराज स्वतः सांगतात, देव पहावयासी गेलो, देव पहावयासी गेलो, देव होवनिया ठेलो, हो देव होवनिया ठेलो, देव माझा देवा, देव माझा देवा, देव अधिकारी संत जगद्गुरु तुकोबराया, जगद्गुरु तुकाराम महाराज अगदी परमार्थाच्या पथावरती चालत असताना महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आली. परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय फलन्ति वृक्षा, परोपकाराय दुहन्ति गावा, परोपकाराय मिदं शरीरम. साधना करत असताना, अध्यात्म पथावरती चालत असताना महाराजांच्या लक्षात आलं की हे जीवन, हे शरीर परोपकारासाठी प्राप्त झालेले आहे. आपण आपल्या जीवनामध्ये परोपकार करावा आणि या परोपकाराचं महत्त्व जगालाही पटवून द्यावं.
मोठी मोठी संत मंडळी जगात उगीच मोठी झालेली नाहीयेत, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये परोपकार हे खूप मोठं साधन सांभाळलं. महाराजांनी विचार केला या परोपकारातून काय प्राप्त होईल आपल्याला. आपण जर स्वतः ठरवलं मला पुण्यवान व्हायचंय, पुण्य मिळवण्यासाठी सगळ्यात सोपं साधन पुण्य ते परोपकार. तुम्हाला जर पुण्यवान व्हायचं असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये परोपकार केला पाहिजे. जी माणसं स्वतःच्या जीवनामध्ये दुसऱ्यावरती सतत उपकार करत राहत असतात ना, अशी माणसं जगाच्या पाठीवर फार श्रेष्ठ असतात, त्यांचं स्थान फार उंच असतं. आणि समाजाच्या अंतःकरणामध्ये, जगाच्या अंतःकरणामध्ये, जनमानसाच्या मनामध्ये या लोकांचं स्थान देवा एवढं श्रेष्ठ असतं. पण त्याच्यासाठी, त्या उंचीला जाण्यासाठी, तेवढा आपण आपल्या जीवनामध्ये मान मिळवण्यासाठी, सगळ्यांच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी आपल्याला एकच करावं लागेल, काय? परोपकार. महापरोपकार तुम्हाला तर मी समजावून सांगणारच आहे. लक्षात घ्या, परोपकार ही माणसाला देव बनवणारी गोष्ट आहे. माणसाला देव बनवणारी गोष्ट आहे, जीवाचं महत्व वाढवणारी गोष्ट आहे. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला, परोपकार किती महान आहे, किती श्रेष्ठ आहे. एक उदाहरण सांगते, लक्ष देऊन ऐका. काही संत मंडळी खूप मोठा यज्ञ करत होती. यज्ञामध्ये सगळे मंत्र उच्चार करतायत, अगदी पूर्ण होती आलेली आहे त्या यज्ञाची. सगळ्या माझ्या ताईंनी लक्ष देऊन ऐका बरं, कारण परोपकाराचा खूप मोठा भाग माझ्या माई माऊलींच्या हातामध्ये असतो, त्यांच्या अंतःकरणामध्ये असतो, त्यांच्या व्यवहारात असतो, त्यांच्या जगण्यात असतो, त्यांच्या वागण्यात असतो. सगळी संत मंडळी मोठा यज्ञ करत होती. यज्ञाची पूर्णाहुती आलेली आहे आणि पूर्णाहुतीला खिरीचा प्रसाद बनवायचा आहे, खीर बनवायची. आणि खीर बनवायची आहे. एका माणसाला सांगितलं, बाबा अरे तू खीर बनव, आम्ही इकडे यज्ञ पूर्ण करतो, तो खीर बनव. त्या माणसानं दूध आणलं, तांदूळ आणले, रवा आणला, इलायची आणली, खोबऱ्याचा किस आणला, काजू, बदाम, मनुका, पिस्ता, पिठी साखर, हे सगळं तो घेऊन आला. खीर सुगंधित आणि चविष्ट बनवण्यासाठी जेवढी काही सामग्री लागते त्यानं ती सगळी जमा केली. त्याला आता खीर बनवायची. पण गंमत अशी झाली, खिरीचं सामुग्री जमा करत असताना कुठून एक साप आला आणि त्या सापानं त्या दुधामध्ये विषाची गरळ टाकली. हे कुणालाच माहिती नाही का त्या दुधामध्ये विष पडलंय म्हणून. सगळे संत मंडळी तर त्या यज्ञामध्ये मंत्रोच्चार समिधा टाकत होते, मंत्रोच्चार करत होते. इकडे हा माणूस खीर बनवण्याची त्याची गडबड चालू होती. कुठून साप आला आणि त्या सापानं त्या दुधामध्ये तोंड घातलं, विषारी दूध झालं. हे त्या माणसाला माहीतच नाही. त्यानं खीर बनवली पण सगळी खीर विषारी होती. आता फक्त नैवेद्य दाखवायचं आणि सगळ्यांनी प्रसाद घ्यायला बसायचं, एवढंच राहिलं होतं. कोणीच पाहिलं नाही, पण एका बेडकानं पाहिलं. बेडूक, तो बेडूक त्याचा जीव कासावीस व्हायला लागला. त्याच्या लक्षात आलं हे दूध विषारी आहे, ही खीर विषारी आहे. हे सगळे बिचारे साधू संत मंडळी ही खीर खातील, मरतील बिचारी. मी कसं सांगू यांना खीर खाऊ नका म्हणून. तो ओरडायला लागला, डराव डराव करायला लागला. पण त्याची भाषा कुणाला कळते? बेडकाची भाषा कुणाला कळना. त्याचा जीव कासावीस होतोय, त्याला काही मार्ग सापडना की कसं थांबू यांना, की खाऊ नका खाऊ नका, हे मी कसं सांगू त्यांना. त्या बेडकानं विचार केला, म्हणे माझी भाषा तर कळत नाही. आता जर मी काही तातडी केली नाही तर सगळे मरतील, खीर खातील, विषारी खीर आहे, काय करू? बेडकानं विचार केला, असंही जगून जगून महिना, 2 महिने, 4 महिने जगल मी. आणि काय म्हणून जगल? बेडूक म्हणूनच जगल. मग असाही बेडूक म्हणून जगलो तर डराव डराव करण्यापलीकडं, या चिखलातून त्या चिखलात जाण्यापलीकडं असं काही वेगळं जग मी माझं निर्माण करू शकत नाही. आणि माझ्या जीवनात अशी काही मी क्रांती करणार आहे. पण या सगळ्या संतांना वाचवण्यासाठी मी जर या खिरीमध्ये उडी मारली तर मी मरल, पण हे सगळे वाचतील आणि यांना वाचवण्याचं पुण्य मला मिळालं. हा विचार कोणी केला? बेडकानं केला.
हा विचार बेडकानं केला दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी, हा विचार माणसानं सुद्धा केला पाहिजे. म्हणजे आपण मरावं दुसऱ्याला जगवावं असं नाही, पण चांगुलपणाचा जो विचार आहे, एक बेडूक करतोय, त्या बेडकानं विचार केला असंही जगून मी काय बेडूक म्हणूनच जगणार आहे, 4-6 महिने जगल जास्तीत जास्त, मग बेडूक म्हणून जगण्यापेक्षा यांच्यासाठी जर जीव दिला तर हे वाचतील बिचारे सगळे. खरं सांगते तुम्हाला, त्या बेडूकनं, त्या बेंडकीनं काहीच विचार केला नाही आणि त्या उकळत्या खिरीमध्ये धडामकन उडीस मारली. बेडकी त्या खिरीमध्ये पडली. अरे बेडूक पडला, बेडूक पडला, खीर खराब झाली, खीर खराब झाली. सगळी माणसं त्या खीर बनवणाऱ्याला बडबड करायला लागले. माझ्या ताईंनो, घरात कधी सुनबाईच्या हाताने दुधाचा तांब्या पडला, तेलाची किटली सांडली, भाजीचं पातेलं पडलं तर तिला कुरकुर करू नका, कारण कधी कधी एखादी गोष्ट घडली आपल्या हातनं तर त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असतं, आणि जे कारण असतं ते आपल्या भल्याचंच असतं. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीवरनं हे सांडलं, ते नासलं, ते खराब झालं, याच्यावरनं घरात वाद करायचा, बोलत नाही तुम्ही, करायचं नाही. महिलांनीच फक्त उत्तर द्या. तर वाद करायचं नाही त्याच्या त्या कारणावरनं. का? त्याच्या पाठीमागे काहीतरी आपलं भलं ठरलेलं असतं. म्हणून तो हे सांडलं, दूध सांडलं, 40 रुपये लिटर दूध आहे, काही कळतं नाही तुला, सुनाला बडबड करायची नाही. याचा अर्थ सुनानं जाणीवपूर्वक उद्यापासून तेल पालथं करायचं, असलं काही करायचं नाही. चुकून जर घडलं तर त्याच्यावरनं घरात कधी चिडचिड करायची नाही, कारण ते घडण्या पाठीमागे काहीतरी आपलं भलं असतं. बेडूकनं उडी मारली, सगळे बडबड करायला लागले. अरे खीर खराब झाली, खीर खराब झाली. बेडूक पडला, एक खड्डा खोदला आणि त्या खड्ड्यामध्ये खीर टाकून दिले. आता तर प्रसाद वगैरे काही कुणाला भेटला नाही. त्यांना वाटलं प्रसाद मिळाला असता, काहीतरी झालं असतं, पण त्यांचा जीव वाचला हे त्यांना माहिती नव्हतं. त्या बेडकानं त्याच्या जीवनामध्ये हा खूप मोठा परोपकार केला, खूप मोठा. जिथे स्वतःच्या प्राणाची बाजी लावून दुसऱ्याचे प्राण वाचवले, हा काही साधा परोपकार आहे का? त्या बेडकाकडनं परोपकार घडला, एवढं पुण्य झालं त्या बेडकाचं. असंही बेडकाच्या योनीमध्ये अजून 2 महिने राहून तेवढं पुण्य त्यानं कमावलं नसतं, पण त्याला एवढं पुण्य प्राप्त झालं, एवढं पुण्य प्राप्त झालं की तो बेडूक साक्षात विष्णू भगवंताच्या अंगाचं जे चंदन आहे, त्या चंदनापासून त्यानं एका मुलीच्या रूपामध्ये ते प्रगट झालं. विष्णूची मुलगी म्हणून ते जन्माला आलं. ते बेडूक, मागच्या जन्मातली बेडकी, ती नारायणाची कन्या म्हणून प्रगट झाली देवाच्या अंगाच्या चंदनापासनं. आता नारायणाची मुलगी आहे, काही कमी सुंदर असेल का? अप्रतिम सुंदर होती आणि चंदनापासून निर्माण झाली होती, म्हणून तिचं शरीर शीतल होतं, सुगंधित होतं, अप्रतिम सुंदर होती. तिचंच नाव मंदोदरी. मंदोदरी. कोणी म्हणतात ती मय नावाच्या राक्षसाची मुलगी होती त्याची, पण विष्णूनच त्याला सांभाळायला दिलेली होती, ती त्याच्या पोटी जन्माला आलेली नव्हते. नाही तर एखाद्या राक्षसाच्या पोटी एवढी सुंदर मुलगी जन्माला आहे ना, राक्षस काय दिसायला सुंदर थोडेच असतात. त्या राक्षसाच्या पोटी एवढी सुंदरी कशी जन्माला येईल? ती साक्षात नारायणाची कन्या होती म्हणून ती सुंदर होती. नारायणानं तो मय राक्षस, तो धार्मिक होता राक्षस, पण तो देवधर्माला मानणारा होता, धार्मिक होता, म्हणून त्याला ती मुलगी सांभाळायला दिली होती. ती रावणाची पत्नी. त्या मंदोदरीचं एक वैशिष्ट्य सांगते तुम्हाला. आपण जर अंगावर सोनं घातलं तर सोन्यात मळ चढतो, आपल्या अंगावरच्या सोन्यात मळ चढतो, पण ती मंदोदरी एवढी विशेष होती. मंदोदरी आई, तिनं जर अंगावर सोनं घातलं तर सोन्यातला मळ निघून जात होता, सोन्यातला मळच निघून जात होता. हे तिचं वैशिष्ट्य, हे तिची खासियत. एका बेडूकला नारायणाची कन्या होण्याचं भाग्य प्राप्त झालं. कोणतं पुण्य? परोपकार, फक्त परोपकार. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण परोपकार करत चला. कोरभर अन्नदान करण्याचा, ओंजळभर धान्य दान करण्याचा. कधी आली नाही ही लेकर आपल्याकडे वर्गणी मागायला? लखपती आहोत आपण, अरबपती आहोत, त्या गोष्टी बाजूला ठेवा. आपण 11 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये जे आपल्या इच्छानुसार देऊ शकतो,
चांगल्या कामाला देत चाला, जमते ती सेवा करत चाला, तांब्याभर पाणी कपभर चहा, थकल्या भागलेल्याला एक शब्दाचा आधार, या सगळ्या परोपकाराच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्या जीवनात करत चाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं काय? महाराजांनी परोपकारच केला. महाराजांच्या अगोदर कितीतरी सरदार होते, या मातीवर शासन गाजवत होते. अगदी त्या काळातले जे काही इस्लामी राजवट असेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या छत्राखाली त्यांनी सगळ्यांनी ठरवलं असतं तर 150 वर्ष गुलामगिरी सहन करायची वेळच आली नसते आपल्यावरती. पण नाही कळालं कुणाला की आपण आपल्या जीवनामध्ये या रंजल्या गांजल्या माणसांच्या जीवनातलं दुःख बाजूला करावं आणि यांच्या जीवनामध्ये स्वातंत्र्याचा, अगदी स्वातंत्र्याचं दान आपण यांना द्यावं, हा विचारच त्यांच्या मनात कधी आला नाही. पण तो विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांच्या जीवनातली जी 150 वर्षाची गुलामगिरी आहे ते संपवण्याचं काम करून त्यांना स्वतंत्र काय असतं, जगण्याचं स्वातंत्र्य काय असतं ते दान देण्याचा उपकार छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे. म्हणून महाराजांचं नाव तुमच्या माझ्या अंतःकरणावरती कोरलेलं आहे. परोपकार ही जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सगळ्यात मोठी गोष्ट. म्हणून आपल्या जीवनाचं जर महत्त्व वाढवायचं असेल, कोणी म्हणतात ताई आजकाल लोकांना उपकाराची जाणीवच नाही. लक्षात घ्या, कधीतरी आपण भगवद्गीतेचा अभ्यास केला पाहिजे. फळाची अपेक्षा न ठेवता आपण जर आपली कर्म चांगली करत राहिलो, भले माणसानं आपण केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवू द्या, जगाचा बाप त्या आपण केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं ना चांगलं करत असतो. या गोष्टीवर माणसानं विश्वास ठेवला पाहिजे. परोपकार ही जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपली जर आपल्या व्यक्तिमत्वाची जर उंची वाढवायची असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये परोपकार हे साधन सांभाळलं पाहिजे. हे तुकोबाऱ्यांच्या लक्षात आलं. मग महाराजांचं लक्ष गेलं संत परंपरेकडे. अरे संत महापुरुष एवढ्या उंचीवर पोहोचले, काय केलं या लोकांनी यांच्या जीवनामध्ये? तर परोपकार केला. कोणीतरी विचारलं म्हणे महाराज काय उपकार केला हो संतांनी समाजावर? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात संतांचे उपकार